बापर कुबा देवी वरधा बापर कुमा देवी वरधा सांभाळावी आपल्या ब्रीदा तैसा मी एक पतित परी तुझाची मुद्रांकित देहाची गावा आलिया देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनजया जया परी देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनजया जया परी. प्रसूत सेवेसाठी घेतलेली ज्ञानेश्वर महाराजांची ओवी 18व्या अध्यायामधली 1 से 1 ओवी. प्रसंग असा की कुठेही गेला तर पहिल्यांदा ओवी चोपदार काढून देतात किंवा कोण अभ्यासू माणूस काढून देतात. हे कारण स्वतः माझं घर आहे, हा सर्व माझा ग्रुप आहे, त्यामुळं काय आपल्याला आपण कसंही केलं तर थोडं चालतंय ना, चालवलं तर चालतंय, नाहीतर होय तुम्ही आम्ही खेळी मिळी गदार उडे आनंद आहे. म्हणून महाराज म्हणतात देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोयड्या ना म्हणून ये धन जया जया परी. आजचा प्रसंग असा आहे की हे जे भगवंत नामचिंतन चालू आहे, हे नामचिंतन अशा कारणानं नामचिंतन चालू आहे की पुढं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे आम्ही पुढे कोणतेही कार्य करू त्या कार्याला आधी पहिल्यांदा नामचिंतन करतो. ते कुणाचं? ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वस्वध्याय आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलांतमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. असे हा गणपती राजाचं कोणतेही आमचं शुभ कार्य करत असताना आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिल्या गणपतीची आराधना करून मग सर्व कार्याला सुरुवात होते. त्या कारणानं आजचा प्रवंकाळ असा आहे की कालपासून चालू झालं आहे ना, कालपासून चालू झालेला आहे. हा गणपतीचा जन्म दिवस त्या कारणानुसार हे पारायण आहे. आता आमचं पारायण जे आम्ही करतो ते रामनवमी. काही ठिकाणी गोरोबा काका, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्या कारणानुसार पारायणच हे का करायचं, काय गरज आहे. त्या दिवशी समजा एखादी आपल्याला जन्मकाळ गणपतीचा जन्मकाळ करायचा आहे, त्या दिवशीच आलो आणि त्या दिवशी जन्मकाळ केला, 4 फुलं टाकली, चाललं नसतं का? मग ही खटाटोप का करायची, काय गरज आहे? ही खटाटोप करायची. 7 दिवस निरंतर भगवंताचं नामचिंतन करायचं, हरिपाठ वाचन कीर्तन, संपूर्ण जे काय करायचं साधन, हे का करायचं, काय कारण काय? त्या दिवशी एक दिवशी आलं सगळेजण आणि आलं बार फुलं टाकली देवाला नमन केला, पळाला, इकडे तिकडे कामाला गेला, काय झालं? पण ते देवाला मान्य होईल का? कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही जन्माला आलोय ना, तर जन्माला कोणत्या जन्माला आलोय? पहिल्यांदा सांगितलं देवाला. काय म्हणतात? देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणू नये धनज्या. देवाला आम्ही सांगितलो, काय सांगितलो असेल तर देवाला जे 84 लक्ष विनी फिरत होतो,
84 लक्ष विणी फिरत होतो. त्यावेळेला प्रत्येक विणीमध्ये देवाला नमन केलो आम्ही. काय देवा, किडा मुंगी झालो, 84 लक्ष विणी फिरत 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 आलो, तेव्हा हा मानव जन्म प्राप्त झाला. मानव जन्म देवाला काकळूत आली. प्रत्येक जन्माला ह्या दुःखातच टाकलो, ह्याला प्रत्येक जन्मात दुःखालाच टाकलो. बैल झालो त्यावेळेला काड 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 वर्ण कसाईसारखे मारा लागले. किडा मुंगी झालो, कुण्याच्या पायामुळी तुटून अर्धवट मेलो, लोळत पडलो. शेरडा झालो त्यावेळेला मारले. मांजर झालो त्यावेळेला कोण यायचा तो मारायचा. कुत्रा झालो त्यावेळेला अवघे करती हाड हाड, अवघे कुठं जाशील तिथं हाड 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 केलं. त्यावेळेला देवाला काकळूत आली आणि देव म्हणायला लागला, आता 84 लक्ष फिरून आलास, आता मात्र पुढचा जन्म तुझा मानव जन्म. बरोबर आहे ना? काय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोयर्या, ना म्हणून ये धनजया जयापरी. देवाकडे त्यावेळेला नमन केलो. देवा, काही हरकत नाही, आता मात्र तुम्ही अगदी सुख समाधानाचा जन्म द्या. आणि आम्ही ते मागून आलो, देवाकडे मागलो. मागितल्यानंतर देवानं हा देह प्राप्त केला. देह प्राप्त केला, पण देवाला खरोखर तुम्ही आम्ही फसवलोय, लक्षात ठेवा. कुणी तुम्ही सांगा, देवाला फसवलोय का नाही? फसवलंय ना? काय सांगितलं देवाला? 84 लक्ष फिरलो, देवाकडे आलो, देवाच्या दारात आलो. देवाला काय म्हटलो, देवा आता एवढा त्रास खाल्लो, एवढ्या 84 लक्ष विनंती, एक दिवसही सुखाचा नाही, कधी सण नाही, कधी वार नाही, कोणी येतात आणि कोणी मारतात. पण आता मात्र देवा एक नम्र विनंती, देवा विनंती करतो, पुढचा जन्म सुखाचा द्या. बरोबर आहे ना? सुखाचा देवान काय हरकत नाही म्हटला. पुढचे येणारे जे 84 लक्ष फिरलास मलाही माहिती आहे, पण तू सगळं दुःखच भोगत आलास. आता मात्र तुला मानव पुढचा जन्म मानवाचा आहे. मानवाच्या जन्मामध्ये सुख भोग, सुख भोग म्हणून देवानं सांगितला. पण देवा मानव जन्म आम्हाला प्राप्त झाला, पण देवाला जन्मल्याबरोबर 7व्या दिवशी देवाला सांगितलं. देवाना विचारला, बघ फसवशील, पुढे जाऊन बघ फसवशील. ते म्हणायला लागलं, क्या 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 करायला लागलं. देवा मी कवा म्हटलोय, मी म्हटलो नाही. काय सांगो गरिबीची यातना, मज भोगविता नारायणा, मास मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्याता असे. म्हणालता नव्हतो, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. अरे बाबा, एवढ्या गरिबी यातना भोगत आलास म्हणून मानव जन्म प्राप्त झाला, पण आता फसवलंय. पुढचा काळ, मागचा काळ हजारो वर्षाचा राहू देत, पण आत्ताचा ह्या 50 वर्षाचा अगोदरचा काळ काय हो महाराज? 50 वर्षाचा आधीचा काळ आणि आत्ताचा काळ, त्यावेळेला स्वयं देवाला काकळूत आली. का आली? अहो पाणी असायचं कुठं? एक गाव असायचं नाही, एक गावाला एक विहीर, ती बी 3-4 किलोमीटर. तिथून जाऊन पाणी आणायचं आणि पाणी सर्वांनी आंघोळ करायचं, प्यायचं, जनावरांना पाणी घालायचं. हे सगळं कार्य ह्या 50 वर्षाच्या आधीचा काळ आहे. आणि आता मात्र ती देवाला काकळूत आली. आणि नुसताच पाणी आणायचं नाही, तर पोटाला जे खायचं ना, ते पोटाला खायचं सुद्धा. तांदूळ करायचं तर ते कांडायचं. पाणी तर आणायचंच, कांडायचंच. एक मूल नव 10 मुलं, 12 मुलं, 15 मुलं एका आईला. ती मुलांचा सौंदाळा करायचा आणि त्या आईनं संपूर्ण कांडायचं, घरात दळायचं. ह्यो काळ कधीचा होता? फार दिवसाचा आहे का? फक्त 50 वर्षाचा अगोदरचा काळ आहे. बरोबर आहे. तरी पण देवाला काकळूत आली आणि देवानं घरोघरी चाव्या, बरसन कट्ट्याची चावी, संडासमध्ये चावी, तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं पाणी देवानं. तरी देवाकडे काय बघायला तुम्ही तयार?
आता विचार करा, देवाला वाटलं एवढं कष्ट करतात, दळायचं कांडायचं, त्यातनं मला राम राम म्हणतात, आता हे थोडंसं बाजूला ठेव्या. देवाच्या मनात विचार आला आणि थोडंसं बाजूला ठेवून फक्त माझं नामचिंतन करू दे. हां, नामचिंतन यांना एवढी आवड आहे ना, ती कांडत असताना हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोक. देवाला वाटलं सगळेजण एकत्रित बसतील आणि माझं नामचिंतन करतील. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्याग अंती, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्जनी. नाथ बाबा म्हणतात ना. हां, मग आम्ही आता कुठे आहे? फक्त आपलं पण निरीक्षण करायचं. देवानं आपल्याला एवढं सुख दिलंय ना, सुख दिलंय ते निव्वळ देवाचं तुझं काय असलेलं कर्म कर, सुविधा भरपूर केलेल्या आहे तुझ्याजवळ, पण एक नामचिंतन कर. म्हणून हे नामचिंतन करण्यासाठी आता मगाचपर्यंत जे तुम्हाला सांगितलं, हे नामचिंतन आता हे असं होत नाही. माऊलीनं माझ्या साधा सोपा उपाय काढला. तुम्ही रोज पळताय ना इकडे तिकडं, एवढे 7 दिवस तरी काय करा, एवढे 7 दिवस ह्या निमित्तानं काय करा. हां, गणेश चतुर्थीच्या गणेश जयंतीच्या निमित्तानं काय करा, एक भगवंताचं नामचिंतन 7 दिवस तरी करा. आता 7 दिवस करायचं म्हणणं व्यासपीठवर बनवून सोपं आहे, पण करणं. महाराज इकडं तिकडं थोडंसं गेला ना, गेल्यानंतर आपल्याला आलाच फोन, काय महाराज कुठं आहे, या की इथं थोडं राहिलंय, ते थोडं राहिलंय. बरोबर आहे ना. म्हणून संत महात्म्यांनी जे जन्म घेतला, बाबांनो हे तुम्ही मागचं जे दुःख भोगलाय ना, आता पुढचंही तुम्हाला तसंच दुःख भोगावं लागेल. संत मायबापांनी जे जन्म गेले, संत मायबाप जे जन्माला आले, ते जन्माला आले याच्यासाठी की आमचा तुमचा उद्धार करण्यासाठी संत मायबाप जन्माला आले महाराज. कारण आम्हाला देवाची ओळख होईना. हां, देवाची ओळख न झाल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतंय. ते तर सांगतात मागच्या जन्मातला देव म्हणतात, संत महात्मे म्हणतात मागच्या जन्मातला जो तुमचा संसार होता ना, तो दुःखमय होता. आता तुमच्या मानव जन्मातला संसार दुःखमय नाही आहे, पण दुःखमय तुम्ही करून घेताय म्हणून तो दुःखमय असा वाटतो. ज्ञानेश्वर महाराजांना बोललेलं आहे ना, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोका जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. महाराज म्हणतात बाबा संसार ह्यो दुःखी नाही सुखी आहे, पण या संसारात नेमकं घ्यायचं काय आणि सोडायचं टाकायचं काय आणि घ्यायचं काय हे मात्र आम्हाला कळलं पाहिजे. संसार तुकोबाराय माझे म्हणतात, काय म्हणतात, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. आम्ही जर इकडं बघितलोच नाही आणि नुसता संसार 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 म्हणून जर पाठीमागं संसाराच्या लागलो तर 100% दुःखी आहे. आणि जर संसार दिलेलं देवानं कर्म आहे, हे कर्म मागच्या जन्मात ते करतच आलोय, पण आता मात्र ते कर्म करत करत काय करावं, भगवंताचं नामचिंतन पाहिजे. तर संसारात संत महात्मे म्हणतात तुम्ही संसारात का दुःखी आहे, सुखी आहे ना. अरे त्याचा नित्यनेम काय आहे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ म्हटले असं करणारे आहेत ना, ते दुर्लभ. सगळेच आहेत असं सांगता येणार नाही. दुर्लभ म्हटले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय म्हणतात, हे जे साधन करणारे हे ते नित्यनेम करणारे थोडेसे कुचित, ते कुचित आहेत. ते आमच्यासारखे त्या माईकवर व्यासपीठावर बसणारे नाहीत. ते एक देवाशी एकरूपता झालेले आहेत. ते त्यांनी एकरूपता झालं, त्यांनी ते भगवंताचं नाम चिंतन करतात. म्हणून आम्ही तुम्ही सुखी आहे लक्षात ठेवा. जर ते केलेच नसते
तर आम्हाला ही रात्री दिसले नसते आणि दिवसही दिसला नसता. नुसतं महाराज जनावरांची खबर आपल्याला काय नको ते भोगायला आले आमच्या नशिबात आले असते. पण ते लोक काही करणारे लोक, नामचिंतन करणारे लोक आहेत म्हणून आज दिवस आम्ही हे बघतो महाराज. त्याची ओळख झाली नाही आणि ओळख आम्ही स्वतः करतो म्हटला तर होणार आहे का? मग त्याला कोण काय करावं लागेल? योग याग येदी येणे नोहे सिद्धी दब्ब धर्म भावे विन देव न कळे संदेह गुरु विन अनुभव. महाराज म्हणतात तुम्हाला गुरु करावा लागेल आणि गुरु केल्याशिवाय तुम्हाला त्याची ओळख होणार नाही. मग गुरु कसा करावा? काय कोणत्या पद्धतीचा गुरु करावा? तिथेपर्यंत जाणारा पाहिजे गुरु. जे गुरु करायचं आहे ना तिथेपर्यंत देवापर्यंत नेणारे गुरु पाहिजे. मग ते कोण असतील? माझे ज्ञानेश्वर महाराज, दादा निवृत्तीदा, ही 4 भावंड, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, असे काही संत मंडळी भरपूर आहे. नामदेव महाराज, विश्व संत नामदेव महाराज. ही भक्ती केल्यानंतर देवापर्यंत जाता येतंय. फक्त तुम्ही मार्ग चुकला, तुम्ही जर मार्ग चुकलो तर तिथे जाता येणार नाही. मार्ग चुकला की सगळं चुकलं महाराज म्हणतात. ओळख झाली नाही, मग ती ओळख कशी व्हायची? एक महाराज, आता लक्षात एक दृष्टांत आला म्हणून सांगतो. एक कुत्रा होता, कुत्रा. आणि कुत्रा असल्यामुळं एक राजानं काय केला होता? ताजमहाल असं नुसता काचेचा केला होता. काचेचा. कशाचा? नुसती काच, त्याला वीट नाही, माती नाही, काय नाही, पूर्ण त्याचं बांधकाम पूर्ण काचेचं. वर काच, खाली काच, साईड काच, सगळीकडे काचच काच होती. आणि एक दिवस तो राजा काय झाला, बाहेर गेला. आणि बाहेर गेला आणि ते कुत्रं होतं ना, ते कुत्रं म्हटलं राजाच्या दररोज मी दारातच असतोय, पण एकदा जाऊन बघूया म्हटले राजमहालात. एकदा नुसतं ते पाय ठेवलं कुत्रं. कुठं? त्या वाड्यात पाय ठेवलं. पाय ठेवून गेल्यानंतर इकडं तिकडं ते कुत्री दिसायला लागली. कारण ते सगळं काचेचं होतं. त्याला माहित नाही. ते पाय ठेवल्याबरोबर ते कुत्रं इकडं तिकडं बघतोय. ते कुत्रीच करायला लागलं की तिकडं इकडं सगळीकडे अरे बाप रे म्हटला. ते कुत्रं म्हणलं मला सगळीकडे, ते जरा पुढं गेलो ना तर कुत्रं काय करेल, ती कुत्री काय करतील, मला फाडून काढतील आणि मला खलास म्हणून टाकतील. तिथंच परतलं आणि एक मनुष्याला, तो मनुष्य कुत्र बसला बाहेर थांबला. तो मनुष्य आला आणि सरळ गेला, सरळ आला. कुत्र म्हणतंय मी गेलो तेव्हा ती कुत्री सगळी माझ्या अंगावर आलती. आणि हा मनुष्य गेला आणि परत तिथं जाऊन देवाचंही दर्शन घेतला, त्या घरातही फिरून आला, त्या मंदिरात फिरून आला, तरी ती कुत्री भोगली सुद्धा नाही. सांगण्याचा दृष्टांत, त्या माणसाला मनुष्य जन्मामध्ये माहिती होतं काय म्हणून, हे संपूर्ण काचेचं आहे. तेव्हा मी जिथं उभं राहीन तिथं माझं साऊट मी आरशामध्ये दिसणारच. तिकडे गेलो संपूर्ण, कारण ती काचेचंच होतं हो. सगळीकडे बघितल्यानंतर ते मी दिसणारच. त्या मनुष्याला माहिती होतं म्हणून त्या मनुष्याला माहिती होतं. मग त्या कुत्र्याला माहिती होतं का? माहीत नव्हतं ना. एका अभंगात तुकोबाराय माझे म्हणतात, वडील काय म्हणतात, माणसापरी ही कुत्री बरी म्हणतात. माणसापेक्षा ही कुत्री बरी काय म्हणतात तुकाराम महाराजांचा अभंग. तो परिपूर्ण पाठ नाही तरी पण ह्या माणसापेक्षा ती कुत्री बरी जाऊन तरी आली. ह्यो माणूस होता, त्या माणसाला माहिती होतं ते पाप कुत्रं गेलं, त्याला घाबरून आलं. मग आम्ही त्याची ओळख झाली नाही, त्या कुत्र्याला ओळख झाली म्हणून तो जे मनुष्य गेला तो तसंच आमचे ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा महाराज, ही तुकोबा राय, ज्ञानेश्वर महाराज, दादा निवृत्ती दादा, सोपान दादा, हे तिथेपर्यंत जाऊन आलेले आहेत. कुठेपर्यंत?
तिथेपर्यंत जाऊन आलेले आहेत म्हणून त्यांना संपूर्ण देवाची खाणाखूण सगळी माहिती आहे. आणि माहिती असल्यामुळं आपल्याला ते सांगतात आम्हाला, इथं जा तिथं जा, ते काचेच आहे, घाबरू नकोस, जा. गेल्यानंतर तिथे 100% तुला देव भेटेल. अर्भकाच्यासाठी पण ते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. महाराज म्हणतात बाबांनो, संत मायबाप तिथेपर्यंत जाऊन आले आणि आम्ही मात्र ते जे कुत्र परतून आलेला घाबरून, तसं आम्ही काय करतो, आम्हाला तिथं जायचं म्हटलं तर घाबरतो. का घाबरतो? अरे बाबा, एखादं म्हणायला लागला तुम्हाला म्हटलं सांगितलं, ए बाबा, अरे बाबा कशाला एक संसार 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 कशाला पाठीमाग लागलायस, आज चल ना भजनाला, चल ना हरिपाठला, चल ना. हा का तू का हरिपाठला का येत नाही? तर या समजा आज 7 दिवस आमचं हे पारायण चालू आहे, बरोबर आहे ना? पारायण चालू आहे, तर ह्या भागात सुधारणा व्हायचं असेल, माणसासकट जर जगायचंच असेल, तर महाराज हे काय, काही लोकांनी देवानं त्यांना ज्ञान दिले आणि ज्ञान दिल्यानंतर हे पहिल्यांदा काही ते संडास वगैरे होते, पूर्ण घाण वस्ती होती. पण घाण वस्ती पण देवाच्या मनात आलं तर ते घाण नव्हे, ते पवित्र होऊ शकतंय. झालं ना? आले देवाजीच्या मना, बरोबर आहे ना? देवाच्या मनात आलं. आणि अशी जे माणसं आहेत, ह्या माणसाने काही खटपट केले. हे का साधं सोपं नाही काम महाराज. हे करायचं तर काही लोक अशी नावं ठेवतात, हे करायचे शुद्ध मनानं जरी केला तरी हा कलियुग आहे, कलंक लागणारच. पण तिकडं न बघता जर ते कार्य करणारे पुढहून जे कार्य केले तर खरोखर महाराज त्यांनी हे पुण्य मिळवले म्हणायला काही हरकत नाही. कारण आमचे महादेव महाराज, मुलटे महाराज आणि आपले मालक आपले काय, मी त्यांच्या तर अगदी परिचयमध्ये आहे. ही एवढी धडपडत होती मागे, बरीचशी तुमच्यासारखी मंडळी सगळी त्यांच्याबरोबर धडपडतात म्हणून हे सगळं झालं महाराज. पण झालं म्हणून त्याला ते पाठमोरा केला तर चालेल का? त्याची जी क्रिया आहे त्या क्रिया करावंच लागेल ना. हा, नाही केलं तर प्रत्येक माणूस म्हणतोय काहीतरी रड सांगतोय, माझं आज काम आहे मला जमणार नाही, माझं हे काम आहे मला जमणार नाही. महाराज काम हे कर्म सुटलेलं नाही. काही थोडा बहुत लाग पाट, करा भक्ती धरा बळकट, तन्न मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल शेवट गा. बरोबर आहे ना बाबा? जाताना काही न्यायचं नाही, सगळं इथंच ठेवून जायला पाहिजे. पण तुझ्या नशिबाला आलंय ना, हे देवानं दिलंय म्हणून कर, दुःखी होऊ नकोस. एखाद्याचा संसार, एखाद्याची बिल्डिंग बघून, 4 मजली बिल्डिंग बघून तू दुःखी होऊ नकोस. का? माझ्या प्रारब्धामध्ये आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोक लिहिले ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैसे परी राहे, कौतुक तू पाये संचिताचे, एका जनाजिनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्यांचा नाश झाला. महाराज म्हणतात तुझ्या भोगाला आलंय ना ते कर. जे ते कर म्हटल्यानंतर कर वळखायला तयार नाही, नाम मुखातून घेतच नाही, तर मला हे सगळं काय प्राप्त होणार? प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत महात्मे म्हणतात त्या भगवंताच्या नामचिंतनात राहा, 1 तास तरी काढ आणि भगवंताचं नामचिंतन कर. मुखात तुझ्या नामचिंतन राहू दे, भगवंताचं नामचिंतन राहू दे. तू काय कुठे मागं पडतोस ते बघूया ना. आणि त्या देवाची ओळख करून घे. ओळख करून घेतल्याशिवाय तुला सुख समाधान. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्यांच्या घरी सिद्धी सहित, सिद्धी लावे पिशे कोणतया पुसे. पाणी काही
जे जे कर्म केले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, एका जनाजने नाही याता याती, सुखाची विश्रांती हरी संगे महाराज म्हणतात. शब्द इकडं तिकडत गेलाय. पण मी म्हणतो, नामाविन मूक सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लागो जळो त्याचे जी नाही, यातना भोगने यमपुरी, हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळ कोणी नाही बा सांगती, साधूचे संगती हरी जोडे, कोटी कोळी तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केले. महाराज म्हणतात, अरे बाबा, कोण तुझा मुलगा नव्हे, कोण तुझा भाऊ नव्हे, कोण तुझी बहीण नव्हे, आपुली आपण करा रे सोडवण. तुझं जर सोडवण, तुला जर ह्या संसारातून सुख भोगायचं असेल तर तुझी तू सोडवण कर. मग ती सोडवण कशी कर? नामचिंतनात ना, काय नाम, ज्या संसार 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 आलेला पैसा, 1 रुपये कुठं दान धर्म करायचा नाही. एक जोडपं होतं, असं आमच्या सगळं जोडपं होतं ते अर्धवट. कारण महाराज योगा परिपूर्ण अभ्यासातला नाही, अर्धवट. तर ते एक जोडपं असल्यानंतर ते जोडपं म्हणायला लागलं, ते बरसच कष्टाळू होतं. आणि कष्टाळू असल्यानंतर महाराज, आला पैसा 1 रुपये आले, आला 1 रुपये आले तरी पण ते टॅक्स, ते कुठं तुमच्याच काय. एक महाराज म्हणायला लागला, अरे बाबा, रात नाही दिवस कबाड कष्ट करतोस, पण एक दिवस तर कुठं तर देवधर्मही कर ना. त्या केलेल्या कष्टाचं काही तुला फळ मिळू देत. अरे देवधर्म कर. समाधान खरं त्याच्यातच आहे. नुसता राब 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 राब. ते जर समजा ते ठेवलास आणि एक दिवस गेलास तर ते काय होईल? त्याचा उपयोग काय होईल का तुला? मूल नाही, बाळ नाही, काहीच नाही तुला, तर एवढं ठेवून 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 बघत का बसतोस? काय त्याचं? तुला मूल नाही, बाळ नाही, पण बायको बी तशीच आणि तोही तसाच. म्हटला महाराज बोलले, तुमच्यासारखे एक महाराज बोलले, बाबा आता 3रं वर्ष मी तुझ्या पाठीमागं लागलोय. काय म्हणून? 3 वर्ष झाली तुझ्या पाठीमागं लागलोय. चल की बाबा, आता माघवारी आले, चल की बाबा पंढरपूरला जाऊया, आता माघवारी आले. महाराज म्हटले, ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्कीच. ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्कीच. असं करत 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 3 वर्ष गेले. आणि 3 वर्ष गेल्यानंतर महाराज बायको म्हणायला लागले, तुमचा मित्र आहे ना, तो मित्र सारखं सारखं तुमच्या पाठीमागं लागलाय आणि तव 1 वर्षी जावा. मग तो महाराजांना तुम्हाला जाऊन विचारला की जाताना बिदागरी भिशी किती असते? कारण तो थोडा दानसोड नव्हता, सगळं हाताने काय देणारा नव्हता होतो. तो ऑटोमॅटिक जेवढे लागतात तेवढेच पैसे देणार. तो म्हणायला लागला, तर पैसे किती लागतात? म्हटलं 3000 भिशी काढले, म्हणजे चालत जायचं तर 3000 रुपये. बरं 3000 बायको म्हणायला लागले, जेवढे पैसे तुम्ही न्याल तेवढे पैसे ते सप्त्यातच, तेव्हा लागतात तेवढेच घेऊन जावा, जेवढे तुम्हाला पाहिजे ते लागतात ना. महाराजांनी काय सांगितले? काय महाराज काय सांगितले? 3000 लागतात. 3000 त्याच्यात 5 रुपये खिशात टाकाने जावा. 3000 घेऊन गेले महाराज. 3000 भिशी भरली. भिशी भरल्यानंतर महाराज गेले, तिथे जाऊन पंढरपूरला पोचले. पंढरपूरच्या क्रिया चालू झाल्या. आंघोळ करायचं, देवाचं भगवंतचं नामचिंतन करायचं, प्रदक्षिणा करायचा, कळसाच्या अभंग, पाठीमागच्या अभंग, हनुमंतरायाचा अभंग, पुढे अभंग चालू झाले. सगळं झालं, सगळ्या क्रिया झाल्या. झाल्यानंतर एकादश झाली. दिवादशीला आंघोळीला गेला महाराज. आणि आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ केला म्हटला, काय काय करावं लागतात, काय काय करावं, त्या महाराजांना सगळं सांगितलं. तुला दान द्यायचं असलं तर वासुदेव येतोय तिथं, वासुदेवाला काय तर दान धर्म दे, तुझ्या आईवडिलांचं नाव घेतो, आणि पुढं तुला काय म्हणायचं ते म्हण कर, त्याला पण दान दे म्हटल्यानंतर ह्यो विचार केला, त्याला आता दान दिलं तर 1 रुपये आपली जाणार. तेव्हा म्हणला, ह्या मेळ्याला सोडायचं म्हटला. आणि माझं मी जाऊन आंघोळ करून, मला आता खोली तर बघितलंय, माझं मी आंघोळ करायचं आणि माझं मी आंघोळ करून यायचं, असा विचार केला आणि महाराज
आंघोळ केला. आंघोळ केल्यात बरोबर नेमका तिथंच बरोबर तो वासुदेव आंघोळ करून ह्यो बाहेर येतोय, कपडे घालतोय. तो गंध लावला. गंधवाल्याला सांगितला, आता बाबा मी पैसे आणलो नाही. त्या गंधवाल्याला सांगितला पैसे आणलो नाही. खोलीवर राहिले आणि बनियानवर आणि मी अंडरपॅन्टावर आलोय आणि पैसे नाहीत. तोपर्यंत म्हणजे वासुदेव आला. तो वासुदेव म्हणला, तुमच्या आईवडिलांचं नाव, त्याच्या नाव, तुमच्या कुळाच्या नावानं आपल्याला काहीतरी तुम्हाला दान धर्म करा, त्या कुळाच्या नावानं दान करा, आईवडिलांच्या नावानं दान करा. असं म्हटल्यानंतर म्हटला केला आणि म्हटला तो इकडे वासुदेव उभा राहिला नाही. वासुदेवानं चालू केलं आपल्याला बोलायला, अहो मी पैसे आणलो नाही. पैसे खोलीत राहिले. म्हटला पैसे कुठे राहिले? खोलीत. आणि तुम्हाला 1 रुपया मी देणार आहे, खरं खोलीत यायचं माझ्या. तो म्हटला काय हरकत नाही, मी खोलीत तुमच्यासाठी येईन म्हटला. पण वासुदेव तरी म्हणा आईवडिलांच्या नावानं आपल्याला दान धर्म तरी करा. हा करतो म्हटला. आणि झालं त्याचं. तो खोलीत गेला. खोलीत पाठोपाठ तो महाराज खोलीत गेले. खोलीत गेल्यानंतर खोलीत सगळं तपासून बघितल्यानंतर त्याच्यात ह्याला द्यायचंच नाही त्याला पैसे. आणि ह्यो कुठं तिथं, अहो आता म्हटला इथं पैसे नाहीत आणि आमच्या गावी या म्हटला. कुठं म्हणला, आता इथं पैसे आणलो नाही. आणलेले थोडे पैसे ऑटोमॅटिक बरोबर झाले आणि आता तुम्ही गावी या म्हटला, कारण ह्याला पैसे द्यायचेच नाही. गावाकडे या म्हटला. आणि गावाकडे या म्हटल्यानंतर नको, आणि कधी येऊ, तुम्हाला कधी जमते कधी या, पाहिजे तेवढे पैसे घेऊन जा. तुम्हाला मी भरपूर माझ्याकडे देवा पैसे आहेत माझ्याकडं, तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊन जा म्हटल्यानंतर 8 दिवस गेले. आता वासुदेवाच्या मनात ती गोष्ट होती. 8 दिवस झालं आणि 8 दिवस झाल्यानंतर गणेश नगरामध्ये तो आला. कारण ह्याला पैसे द्यायचे, ह्याला कधी सवयीच नाही दान करून. आणि हो कधी कसं काय देणार, उगच काय तर खोटं बोलायचं, देतो या करावया बघूया करूया की. हा पुढारी बोलत नाहीत काय, हा तुमच्या मंदिरात असं करूया तसं करूया, फक्त मला निवडणुकीला तुमचं वोटिंग करा, मागणं सगळंच बघूया. हा मागणं 5 वर्ष तुमच्याकडे बघतच नाही. पण ह्यो गेला, ह्याच्या मनात गोष्ट राहिली. गेल्यानंतर आता मोठीशी अशी लांब लोक गल्ली होती आणि 8 दिवसानं गेला महाराज तो वासुदेव. ते वाजवत गेला. सकाळी आपल्याला 10 वाजले होते आणि 10 वाजून तो रानाकडनं आला. हातपाय धुतल्यानंतर त्याच्याकडे लक्ष गेलं. कुणाकडे? वासुदेवाकडे. त्यानं आल्याच त्या बायकोला सरळ सांगितलं होता. वासुदेव असा म्हणालता 1 रुपये तुझ्या कुळाचा उद्धार होईल, आईवडिलांचा उद्धार होईल, सगळं म्हणालता. पण मी काय दिलो नाही, तसंच आलो. आणि मी त्याला म्हटलो गावाकडं, पण तो आज या लागलाय बघ म्हटला. बघ या लागलाय, हाच बघतो म्हटला. बायकोन वाकून बघितले गल्लीत, खरोखरच तोच याला सगळा ते कपडे घालून वासुदेवाला म्हणत आला. आता म्हटला काय करूया सांग म्हटला. आणि बायकोला म्हटला मी मरण्याचं सोंग घेतो, मरतोच मी आणि मेल्याचं सोंग घेतो. तू काय कर, मांडीवर घे आणि डोकं पडून घे, उर बडव आणि रडत राहा, कारण त्याला 1 रुपये द्यायचं नाही. सोंग करूया आम्ही, कारण 1 रुपये त्याला द्यायचं. आलाय तसा तो, कारण दानव तर करायचं माणसाला, ते सुद्धा काय पाहिजे, भावना पाहिजे महाराज. इथं दान द्यायचं ते बी मनापासून दिला तर. दिदल्या वाचुनी फळ प्राप्ती कैसी, विच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. हा दिदल्या वाचुनी तुम्ही जर दिला तर देव तिथे द्यायला बसलाय. हा गेला तो. गेल्यानंतर म्हणला, बघितल्यानंतर बडवून घ्यायला लागले, ऊर बडवून घ्यायला लागले. माझे धनी गेले. हा काय झालं बाई, काय झाले, तुमच्याकडे चालतो मी, काय झालं काय त्यांना. तर म्हटलं गेले माझे धनी. आता बघा सगळं थंडगार झाले सगळं म्हटल्यानंतर महाराज आता बघतात ते पैसे ते राहू दे म्हणला बाजूला, पण ह्यो आता गेला, ह्याला काय करायचं. मग ती माऊली म्हणा लागली, आणि आता माझे धनी गेले आणि धनी गेले, आता हे सगळं कार्य करायचं आहे. दुसरे माणसं म्हणायला लागले, अहो महाराज तुम्ही आलाय ना, तसं आता तुम्ही परत जा, आणि आल्यानंतर आम्ही तर बी तुम्हाला काय द्यायचं ते आम्ही देतो. खरं आता ह्या ठिकाणी ते गोमगाला नको.
तर त्या वासुदेवानं काय म्हणावं त्याला, तर आलोय ते आलोय, आता त्याच्याकडे चालतो ना मी, आलोय ते आलो, त्याचं सारं पुरं कार्य करूनच जातो म्हटला तो. काय म्हटलं, आता तिथून पंढरपुरात इथे गणेशनगरला आलोय. गणेशनगरला कशासाठी आलोय, मला 1 रुपयासाठी आलोय मी. मला यायला किती लागले, समजा मला 2 रुपये तिकीट होत असणार, 1 रुपयाच तिकीट होत असणार, पण तो आला कशासाठी, त्याच्या 1 रुपये मागण्यासाठीच आला. कारण त्याचा आलोय तर आलोय म्हटला, गावकऱ्यांना सांगितला काही हरकत नाही, तुम्ही पण राहायचा ना, मग मी बी तुमच्यात एक आहे ना म्हणला. आणि तुमच्यात असल्यामुळे तुम्ही काय करा म्हणला, सगळेजण आता कधी कधी नेणार, आता न्यायचंच आहे म्हटलं महाराज. न्यायचं आहे म्हटल्यानंतर ती तडकी आणली, त्या तडक्यावर झोपवलं, कापूस घातला मला नाकात, सगळं काही केलं. आणि सगळं केल्यानंतर महाराज उचलले, सगळं क्रिया करायला लागले. थोरल्या पोरग्याला मोठ्या पोरग्याला बोलवल्याने महाराज हातात शेकोटी दिली, चला 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 चला. काही लोक पडून घ्यायला लागले, चांगला माणूस होता गेला, चांगला माणूस होता गेला गेला गेला. अरे अरे रे, हे सगळं नाटक कशासाठी, किती रुपयासाठी, रुपये किती होती, 1 रुपये, आणि याचं नाटक किती. मग असं करत करत रडकीवून 4 माणसाने घेतले, मानाचे आणि पाहुणे सोरे पाठीमाग, मानाचे पुढे लावला गेला. पोरग्यानं ते शिकडी धरला आणि चालल्यानंतर ते मशानात घेऊन गेले. आणि मशानात घेऊन गेल्यानंतर महाराज मशानात आता ती क्रिया करायला पाहिजे थोडल्या पोरानं, नाही तर नाण घ्या ना, मधल्याचं काय चालत नाही. आता मी मधलाच आहे, तर म्हटला तो थोडल्या पोरानं त्या क्रिया केल्या, भोवत्याने फिरला, मडकं फुटलं, ते पाणी फिरवलं, सगळं झालं. चितळे जिथे तिथे घातले होते, चितळे घातल्यानंतर पोरग्याला सांगितले, पाणी आता फिरवलंस, मडकं फोडलास, बोब मारलास, सगळं झालं म्हणला. सगळं झालं तर आता काय कर, ते चुतडे पेटव. आता झोपवले त्याला, चुतडे पेटव. त्या पोरानं काय सांगितलं, गावला तुमच्याच गावात तो एका चुतड्याला आग लावायचं नाही, चारीकडनं घातला ना, ते चारीकडनं मी लाव, कारण तो बाहेरच यायचा जिवंतपणे. रुपये होती किती, 1 रुपये. पण ह्याचं सॉंग नाटक कितीच ते. मग ते महाराज ते पोरानं काय केलं, जे गावली सांगतील तसं काय केलं, चुतडे चारीकडनं पेटवला. चुतड्याला जोपर्यंत याला आग इथेपर्यंत लागत नाही तोपर्यंत गप पडला महाराज. आणि मागणं महाराज जशी झळ पडल असं करा. आणि ते पोरगं म्हणायला लागलंय, बाबा जिवंत झाला, बाबा जिवंत झाला. ते पोरगं म्हणायला लागलंय, पोरगे कुणाच लक्ष गेलं नाही. हे कसं झळ बडवल ना, तसं वर वर असं करायला लागलं, कारण झळ बडवाल ती. देव आल्याने म्हटले, बंद कर तुझं नाटक. काय, मी तिथून इथे कशासाठी आलोय, 1 रुपयासाठी. आणि हे नाटक तुझं कितीचं आहे, साक्षात परमात्मा परमेश्वर होते ते, त्याचं फक्त मन बघण्यासाठी होतं महाराज. काय होते, तो देतोय की नाही त्याचं फक्त मन बघायचं, मनापासून देतोय, खरं सांगतोय की खोटं सांगतोय. महाराज संपूर्ण हे खोटं नाटक होतं. तसं महाराज देवानं म्हटला, उठ, हे कशाला नाटक करायला आहेस, मला कळलं. म्हणून जर तो खऱ्यापणानं जर विचार म्हटला असता महाराज, तर महाराज देव दिदल्या वाचुनी फळ प्राप्ती कैशी, विचार कल्पनेची कल्पना म्हणजे बुद्धी त्याला द्यायचंच नव्हतं 1 रुपये. विचार कल्पनेची व्यर्थ बापा, विचावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. जर मनापासून जर आम्ही दिलो ना त्याला, तर तो द्याला भरपूर मोठा श्रीमंत आहे. बरोबर आहे ना. अशी ही सेवा करण्यासाठी महाराज कुणीही ह्या देत असताना भगवंताला, आज हे पारायण सोहळा आहे ना, देत असताना खरोखरच तुम्हाला देवानं काय जर दिलंय असेल, दान देत असताना तेही पुण्य, इथली जे सेवा करताय तुम्ही, झाडलोट करताय तेही पुण्य.
पुण्य जे तुम्ही कोणत्याही रूपातून पत्रे जर पत्रवल्या जर संत महात्मे आले कोणतं आले वारकरी 5 पत्राळ्या काढला तेही पुण्य महाराज. हां ह्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी ह्या ठिकाणी ते पुण्य होईल का? हां होईल का? होणार नाही. हां तुकोबा राय माझे म्हणतात ही क्रिया करण्यासाठी पुण्याचा साठा लागतो. पुण्य तुम्ही केला तर तुम्ही इथं येता नाही तर येऊ शकत नाही. पुण्य उभे राहू आता संतांची आकारणे पंढरीच्या लाग वाटे सका भेटे विठ्ठल संकल्प ते यावे फळा संकल्प ते यावे फळा कळवळा बहुतांचा. महाराज म्हणतात तुम्ही संकल्प करा. काय कोणता संकल्प करा? त्या गणपती समोर तुम्ही संकल्प करा. देवा माझी परिस्थिती आज नाही आहे. तुम्हाला माहित आहे माझी परिस्थिती काय आहे ती, पण पुढच्या वर्षी जर मला तुम्ही दिला ना मी संकल्प करीन. देवा तुझ्याजवळ कोणता संकल्प करीन? जे काय मला दिशील ना, मला घर नाही, मी भाड्यानं आहे, मी भाड्यानं आहे, पण मला देण्यासारखी माझ्याकडे काहीच नाही. त्या चोरासारख्या 1 रुपयासाठी जीव घालवायचा नाही. तर देवाकडे एक संकल्प करायचा. काय म्हणून? देवा मला कसंही असेल ना, एक उरावर छप्पर असेल ना, तर देवा काय माझ्याकडे तुम्ही द्याल तर मी द्यायला तयार आहे. जर तुम्ही संकल्प केला तर संकल्पाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणतात महाराज. तो संकल्प करण्यासाठी हे संत मायबाप संकल्प कसा करावा, देवाकडे काय मागावं नेमकं ते संपूर्ण ते सांगण्यासाठी ज्ञान देण्यासाठी संत महात्मे तयार आहेत महाराज. तुकोबा राय माझे सांगतात काय म्हणतात, तर हे ज्ञान घेण्यासाठी या बस आता संताचे संगती आपले कोणीच नव्हती निश्चय तिथे दृढ झाला. महाराज म्हणतात तुझा जर निश्चय केलास ना, निश्चय केलास तर तुला तो तुझं दृढपणा तुझं धैर्य तुझ्यात जे असणार सामर्थ्य ताकद सगळं काही वाढेल. पण तुझं धैर्य संकल्प त्या देवासमोर कर. देवासमोरचा संकल्प केलास तर ते फळाची प्राप्ती फळ द्यायला तयार आहे तो. पण आम्ही नको, आम्हाला त्या फळाची प्राप्ती पण नाही, मागत पण नाही, इथं काही द्यायला पण नको. म्हणून प्रत्येकानं आपल्याला एवढाच विचार करायचा, हे कार्य 7 दिवसाचं असं आहे की 7 दिवसात जेवढं मला माझ्याकडनं जेवढं मला काय ह्याच्यात करता येईल, सेवा करता येईल तेवढी मी सेवा करायला तयार आहे. सुख 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 कुठं आहे? इथं सुख आहे महाराज. तुम्ही इथं जर काय केला ना तर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुख हेची एक ठाई बहुपायी संतांच्या मनऊनी केला वास नाही नाश तया ठाई. बरोबर आहे ना? हित सुख आहे आणि त्या सुखाची प्राप्ती जर आम्हाला जर व्हायचं असेल तर तिथं आईच्या पोटातून सगळेजण आम्ही आईच्या पोटातून येताना किती दिवस आईच्या पोटात राहावं लागलं? 9 महिने का 9 वर्ष? आता तुम्ही 9 वर्ष म्हटला पटाकन. 9 महिने 9 दिवस. बरोबर आहे ना? हे आईच्या पोटातून 9 महिने 9 दिवस आम्ही जन्मात आईच्या पोटात राहिलो आणि त्या मातेनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. लहानाचं मोठं केलं आम्हाला. त्यानं जसं लहानाचं मोठं केलं तसं आम्ही त्या मोठं केलं. मोठं झाल्यानंतर आईची शक्ती अशक्ती झाली. कशी आहे? आईची ज्यावेळेला करायचं होतं त्यावेळेला आईनं वडिलांनी ते केलं, पण आई वडिलांना केलं ज्यावेळेला झाले हीन शक्ती, नाक डोळे गळती सांडूनी पळती. बरोबर आहे? तुम्ही म्हणा ते, मी का म्हणू शकत नाही. त्या आई मातेला जर एवढं त्या आईनं कष्ट कबाड करून आपल्या त्यावेळेचा काळ, त्या 50 वर्षाचा काळ, प्रत्येक मातेला, ह्या सगळ्या मातेला, ह्या लोकांना, हे ज्या आई माता माऊली बसल्यात ना, त्यांना तो काळ माहिती आहे. काय आत्ताच्या पुराणात तो काळ माहिती नाही आहे.
गावचा कोंडा मांडा हाणून ती पोरं जतन करीस्तोपर्यंत पुरं झालेलं आहे महाराज. हां, तो गावचा कोंडा मांडा आणून हां पुण्य आणि पाप सांगतो तुम्हाला. पाप आता ह्या नामदेव महाराज होता म्हणतात ह्यो कलिक युगाचा ह्यो आता झळझळ बसायला लागले. त्या मळ्याला कसं ते झळ बसत होती ना, तसं आता कलियुग संपवत आलाय आणि कलियुगाचा झळ बसायला लागले. आणि त्या मातेनं गावचा कोंडा मांडा आणून त्या मुलांना मोठं केलं महाराज. आणि मोठं करून त्या आईच्या एकच मनात एक धैर्य होतं. काय असतंय, मला जे संकट येतात, मला जे हे पराक्रम करावं लागलंय, हां ह्या गावचा त्या घरातला कोंडा, ह्या घरातला कोंडा, माझ्या लेकरासाठी सगळं आणून त्यांची जी मी पोटं भरण्याचा मी प्रयत्न करतो, ते माझ्या लेकराला नको. त्या आईवडिलांना काय वाटतंय, माझ्या लेकरांना ते दिवस नको. म्हणून आई ती एवढं प्रयत्न करते महाराज. आणि हे मोठं झाल्यानंतर जे मोठं झालं तर महाराज आता ते जास्त काय लांब कहाणी मी सांगत नाही का, तर आपल्याला परवानगी आलेला आहे. ती त्याच मातेला आज पाप आणि पुण्य सांगतो. संत महात्मे म्हणतात पुण्य तुमच्याकडेच आहे, पाप तुमच्याकडे आहे. कारण ते रिमोट तुमच्याकडे दिलंय. तुम्ही कोणतं टेन्शन लावून बघता, ते मात्र रिमोट मात्र तुमच्या हातात आहे. आणि त्याच मातेला एवढं कबाड कष्ट करून त्या माता पितांना जर त्या माता पितांना मी करता आहोत, आता माझ्या आईवडिलांनी जेवढं कष्ट केलंय ना, आता मात्र कष्ट करून मी देणार नाही. आता माझे आईवडील निवांत बसून खाऊ दे, असं जर बाळाच्या जर मनात होईल तर ते पुण्य होईल महाराज. होय ना, ते पुण्य होईल. आणि त्याच माता पितांना मी आता श्रीमंत झालो, आता हे आईवडील माझ्या बंगल्यामध्येही सोबत नाहीत, म्हणून जर आई वडिलांना अनाथ आश्रममध्ये ठेवलं तर ते काय होईल, नाही पुण्य होईल काय पाप होईल. आई वडिलांना सुख समाधान जो मुलगा देतोय ते पुण्य होईल. सगळं मिळेल, पण आई वडील मिळणार नाहीत. एखादी समजा बायको गेली, बायको मिळेल. एखादी बहीण गेली, बहीण मानता येईल. भाऊ गेला, भाऊ मानता येईल. पण आई वडील जर एकदा गेले महाराज तर परत. म्हणून आई वडिलांची जे पांडुरंगाची सेवा करतोय, जेवढी पांडुरंगाची आईसाहेबांची जेवढी सेवा आम्ही करतोय, तेवढी माता पितांची सेवा केला. आई ही रुक्मिणी माता म्हणा, आणि हे वडील आहेत ते माझा साक्षात पांडुरंग आहे म्हणा. अशी जर सेवा केल्यानंतर महाराज पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे. पंढरीच्या लाग वाटे सका भेटे विठ्ठल. संकल्प ते यावे फळा कळवळा बहुतांचा. आज तुम्ही आम्ही ह्या लहान मुलांना ही जर गोष्ट आम्ही सांगून दिली तर ती खरोखरच ती अनाथ आश्रमामध्ये आईवडिलांना ठेवणार नाहीत. 100% त्या आईवडिलांची सेवा करणार. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही मागच्या काळात मागच्या जन्मामध्ये कळत नव्हतं पाप काय पुण्य काय कळत नव्हतं, पण ह्या जन्मात मानव जन्मात मात्र सगळं काही कळतंय महाराज. पाप काय आहे पुण्य काय आहे हे कळतंय. पण मानव जन्मात येऊन जर तुम्ही जनावरांसगळं जर तुम्ही वागलो तर ते ह्या धरती मातेला पाप सण होत नाही. आणि मग एकदा का देवाला जर हाक मारली ना, देव येतो आणि पापी जे कोण दुर्जन आहेत त्यांचा नाश करतो महाराज. चक्रगदा घेऊनी चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. महाराज प्रत्येक देवानं जन्म घेतला तो दुर्जनांचा संवार करण्यासाठी. म्हणून देव जन्माला येतात ना, तो देव जन्माला येतात भक्ताचं रक्षण करण्यासाठी. तुम्ही आम्ही भक्त आहोत की दुर्जन? भक्त आहे ना, तर भक्तासारखंच वागलं पाहिजे आम्ही तुम्ही. बरोबर आहे ना. आता सांगितलं इथली जी सेवा कोण करतो ते पुण्य नक्कीच. इथे जे कोण 5 रुपये देतात ना ते पुण्य नक्कीच. आणि एखाद्याचे समजा ते पिंड काय घरात जाऊन भांडणं, कधी त्या घरात जेवायला देत नाहीत, मारामारी धुमडाधुमडी करतात, ते पुण्य होईल का? होणार नाही. तशा माणसाला तुम्ही कधीच 5 रुपये देऊ नका. आणि ह्या ठिकाणी आहेत ना, खरोखर तुमची परिस्थिती असेल त्याच्यात तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं द्या, पण सरळ हातानं द्या.
तो मला द्यायला देव उभा आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली या आगात निवारया. म्हणून महाराज म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून हे धनजया जया परी. महाराज म्हणतात बाबा ह्या देहात मानव जन्माला म्हणून आलायस ना, तर मानवासारखं वाग, मानवाचे जे क्रिया करायचे आहेत ते क्रिया कर. एक भक्त म्हणून कुठंतरी राहा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आश पाश निवारून, विषय येतो त्यांचा, बरोबर आहे ना, विषय मनात असा पाहिजे एक माझा भगवंत, एक कुणाला बी काय मला कोण पसवू दे ना तर काय ते करू दे, पण विषय माझा नारायण. काही पसवून महाराज तो पसवून तो कुठं जात नाही, त्याला ते भोगावं लागत आहे. जे जे कर्म केले त्याची भोगा आले, उपजले मेले एका जनार्जने नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. म्हणून त्या सुख ह्याची एक ठाई बहुपायी संतांच्या ह्यांच्या पायात ह्यांच्या जवळ सुख आहे आणि ते सुख देतात. आईसाहेबांनी तेच केलं. कुणी आता जी ही कारण हे जे ज्ञानेश्वर गुण बसतो महाराज, ते आईसाहेबांच्या पोटातून ती 4 भावंडं आली आणि 4 भावंडं आणून येऊन हे आम्हाला उपदेश दिला, तुम्ही असं वागा, तुम्हाला सुख समाधान ह्याच्यातच आहे. त्या आईसाहेबानं देवाकडे प्रार्थना अशी केली की देवाला सांगितले, देवा प्रार्थना, देवाची काय मागितलं नव्हतं, पण ही 1.25 लाख त्या कशाला प्रदक्षिणा घातल्या, किती 1.25 लाख, बरोबर आहे ना, 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्या. त्यावेळेला आपल्याला ही पुत्र जन्माला आले, देव जन्माला आले तिच्या पोटानं महाराज. म्हणून आम्ही तुम्ही तिथं ते जमणार नाही, पण आम्ही तुळशीला जर घातलेला प्रदक्षिणा तर काय मिळेल ना, थोडं ना थोडं. सकाळी आपल्या दारात तुळस तरी आहे ना, दारात तुळस बांधलेली नसू दे, झाड तरी आहे ना, प्रदक्षिणा केला तर महाराज सुख 100% प्राप्त होणार. म्हणून महाराज म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून या धनजया जयापरी. म्हणून झालेली सेवा भगवंत परमात्मा परमेश्वराच्या पायी, ज्ञानोबा राय तुकोबा राय यांच्या पायी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.